चला सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत। आजच्या पत्रकार परिषदेची विषय आहेत मीरा भाईंदरचे रस्त्यावरचे खड्डे। काही लोक गैरसमज पसरवतात आहे आपल्या राजकारणासाठी बदनाम करण्यासाठी। मीरा भाईंदर नाही तर पूर्ण राज्यात पावसामध्ये विविध ठिकाणी खड्डे असते। मीरा भाईंदरला आपण बघितलं तर आज प्रामुख्याने एक मीरा भाईंदर रोड छत्रपती शिवाजी महाराज ते महाराणा प्रतापजींचा पुतळा याच्यावर खड्डे आहेत आणि दुसरा आपण बघितलं तर राई मोडवा उत्तनचा रोडवर यामध्ये मोठ्या प्रमाणात बाकी चिटपुट खड्डे आहेत आणि काही ठिकाणी सिमेंटचे अर्धवट रस्ते झाले, काही ठिकाणी अर्धवट बाकी आहे, काही ठिकाणी सुरुवात झाली नाही म्हणून काही प्रमाणात खड्डे आहेत। आता प्रश्न हा पडतो की पावसानंतर आपण ते रस्त्याला सुरुवात करणार आहोत, खड्डे भरायलाच पाहिजे, आम्ही वेळोवेळी भरतो, परंतु जास्त त्यावर खर्च यासाठी करत नाही की हेच रस्ते आम्ही आता परत तोडणार आहोत, मग त्याला वेगळं मेसेज जाता कामा नये। तिसरा एक विषय चाललाय फाउंटन हॉटेल ते आपलं गायमुख पर्यंतचा रस्ता। तर मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की गायमुख ते फाउंटन किंवा फाउंटन ते गायमुख हा रस्ता महाराष्ट्र सरकारचा म्हणजे स्टेट हायवे आपण सांगू शकतो। दहिसर चेक नाका ते फाउंटन पर्यंत हा नॅशनल हायवे आहे। हे दोन हायवे होतं, याचा मीरा भाईंदरचा काही संबंध नाही। ज्यावेळी महानगरपालिकामध्ये यापूर्वी सुद्धा आमची सत्ता होती त्यावेळी महाराष्ट्र शासनाने जागा आम्हाला द्यायला सांगितलं, आम्ही नकारलं की स्टेट हायवे नको, पण मधल्या काळात तिकडचे आमदार ते फाउंटन हॉटेल ते गायमुख रस्ता हा कधी दुरुस्त करू शकले नाही आणि जबरदस्ती ज्यावेळी आमदारी मी नव्हतो, माझे मुख्यमंत्री नव्हते आणि महापालिका सुद्धा नव्हती, काटकर साहेब ज्यावेळी कमिशनर होते त्यावेळी एक ठराव घेतला की हा फाउंटन हॉटेल ते गायमुखचा रस्ता जो आहे ते महापालिकाच्या ताब्यात घेण्यात यावं। आता एक कोणाच्या सांगण्यावर तर विद्यमान मंत्री त्यावेळीचे आमदार यांच्या सांगण्यावर ते घेतलं। आता त्या नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेचा आमचा काय संबंध आहे? फाउंटन ते गायमुख या रस्त्यावर मीरा भाईंदरचे नागरिकांची 3% पेक्षा जास्त वाहनं जात नाही, बाकी इतर वाहनं हे जात असतात आणि त्यासाठी गेल्या वर्षी आता हा रस्ता त्यावेळी ताब्यात सुद्धा आला नव्हता, पण आम्ही गेल्या वर्षी त्यामध्ये 5 कोटी रुपये खर्च केले। अख्ख्या 79 किलोमीटर 79 किलोमीटर डायगोनल साठी आमच्या बजेटची तरतूद आहे 40 कोटी रस्ते दुरुस्ती, त्यामध्ये पाईपलाईन साठी खोदतो ते याला रिलायन्स खोदतो ते, या एकट्या रस्त्याने गेल्या वर्षी 5 कोटी घेतले आणि या वर्षी 8 कोटी घेतले। उदाहरण म्हणजे एखादा बजेटचं पूर्ण मीरा भाईंदरचं 20% फक्त त्या रस्त्यावर, कारण तो रस्ता गेल्या 25-30 वर्षात कधी झालाच नाही। आता तो रस्ता महानगरपालिकेला घ्यायचं काही कारण नव्हतं, फक्त मंत्र्यांचा हट्टपोटी तो रस्ता अंगावर दिला। त्यानंतर महानगरपालिकामध्ये आमची सत्ता आल्यानंतर आम्ही परत तो ठराव केला की हा रस्ता आम्ही सांभाळू शकणार नाही, कारण की आमच्या शहरात अजून बरेचसे रस्ते तयार करायचे, खड्डे भरू शकत नाही, तर ते कुठे आम्ही अंगावर घेणार। म्हणजे यासाठी आम्ही ठराव केला की आम्ही हे रस्ते शासनाला आम्ही परत द्यायचा निर्णय घेतला। शासनाने आमचा ठराव विखंडित सुद्धा केला नाहीये आणि अमान्य सुद्धा केला नाही, परंतु त्याने विखंडित करावं, अमान्य करावं, मान्य करावं, परंतु महानगरपालिकाकडे तो ऍडिशनल 8 कोटीचं भूर्दंड ही महापालिका झेलू शकणार नाही। त्या हिशोबाने आणि त्याचं भार मीरा भाईंदरचा नागरिकांवर ऍडिशनल येऊ नये। उद्या नॅशनल हायवे सुद्धा सांगेल की चेकनाका ते फाउंटन तुम्ही घ्या, आता एक फ्लायओव्हर झाला, आज तो आमचा ताब्यात असला असता तर 150 कोटी महापालिकेला टाकायला लागले असते। म्हणून त्या महापालिकाचं हित म्हणून पैसे काय डिंपल मेहताजी, नरेंद्र मेहताजी, दिलीप जैनजी यांच्या खिशातला जाणार नाहीये, या शहरातला टॅक्स भरणारे नागरिकांचे पैसे आपण महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या रस्त्यावर खर्च का करावा? आणि स्टेट गव्हर्नमेंट सक्षम आहे, या रस्ते घ्यायची गरज का होती? आणि मला मंत्री महोदय एक अजून सांगायचं आहे, त्यांचं म्हणणे पाकिस्तानमध्ये नाही आहे, तर आपण तिकडे 20 वर्षापासून आमदार आहे, का नाही तो सिमेंट रोड करून घेतलं?
आपण आपल्या रिसॉर्टसाठी, आमच्याकडे कागद सहित आहे, इकडे कागद आणली आहे. पहिला त्या सुरेखा हॉटेल पासून त्या चेना नदीवर ना त्यांनी 27 कोटी रुपये रस्त्याच्या भूसंपादन घेतलं. नंतर MMRDA कडनं 22 कोटी रुपये आणले रस्ता बनवण्यासाठी. म्हणजे तुमचा रिसॉर्ट साठी तुम्ही सिमेंट रोड केलं, त्यावेळी तुम्हाला वाटलं नाही का की हा पाकिस्तानचा भाग नाही, आपला भाग आहे, आपण करायला पाहिजे? गेल्या 20 वर्षापासून तुम्ही आमदार आहे तिकडे, तुम्ही एकदाही त्या रस्त्याला केलं नाही. तुम्ही बोलता आम्ही 2000 कोटी आणले, 2500 कोटी आणले. अरे तो 250 कोटीचा रस्ता करायला पाहिजे होता ना. त्यावेळी तुम्ही बोलता 2000 कोटी आणले, मग तुमचा मतदारसंघातला प्रमुख रस्ता आहे, असा नाही की गल्लीतला आहे. तुम्ही त्यावेळी रस्ता केला नाही. आज महानगरपालिका म्हणून आम्ही जनतेचं हित, जनतेचे पैसे वाया जाऊ नये, तर ही भूमिका चुकीची आहे का की ते रस्ता महाराष्ट्र शासनाने करावं आणि हा केंद्र शासनाने करावा जो हायवे आहे ते, त्याचं चूक काय? परंतु लोकांमध्ये गैरसमज करणं की आम्ही दादागिरी करतोय, आम्हाला लोकांची जीवाचा प्रश्न, आम्हाला काय फरक पडत नाही, अशा प्रकारचं चुकीची बातमी पसरवणे आम्ही हे जे करतो. तिसरी गोष्ट, फक्त पैसेच नाही आहे, नंतर ते आयुष्यभर त्या रस्त्यावर ट्रॅफिक असते, ते ट्रॅफिकची जबाबदारी महापालिकावर येईल. त्या ठिकाणी ऍक्सिडेंट घडला तर महापालिकावर येईल. त्या ठिकाणी इतर काय करायचं, लाईट, वीज सगळं महापालिकावर येईल. म्हणजे एखादा मुला ज्यावेळी आपण पालन पोषणला घेतो त्यावेळी फक्त 2 टाइम जेवण द्यायचं नसतो. त्या मुलाने उद्या काय गडबड केली तरी ते आपल्यावर येतो. त्या मुलाला शिक्षण असेल, बाकी असेल, सगळ्या गोष्ट. तशाच प्रकार रोड खाली रिपेअरिंग पण नाहीये, त्याची 100% जबाबदारी महापालिका आहे. आता स्टेट हायवेची जबाबदारी मी कशी घ्यायची? उदाहरण, पहिला मीरा भाईंदर आपल्या माहिती आहे की आम्ही मॉडेल दिलेले ट्रॅफिक म्हणून. आता त्या स्टेट हायवेला पण मॉडेल आम्ही द्यायचे का महापालिकाने? आम्हाला गल्लीतलं ट्रॅफिक आमचं क्लिअर करता येत नाही, आम्ही स्टेट हायवेचं कसं करणार? म्हणून तो रस्ता महापालिकाचा हिताचा नाही, यासाठी तो प्रकारचा निर्णय घेतला. आणि मंत्री महोदयाने एवढं प्रेम होतं या शहरावर, तर तुम्हाला खरखर आपल्या रिसॉर्टला तुम्ही महापालिकेचे 27 कोटीचं भूसंपादन, 22 म्हणजे 50 करोड रुपये केवळ तुम्ही आपल्या रिसॉर्टच्या रस्त्याला केलं. तिकडे त्याच्या वतीत तो रस्ता कुठे जात नाही, त्यावेळी हा रस्ता केला असतं तर लोकांचं भलं झालं असतं. पण तुम्ही लोकांना वाऱ्यावर सोडल्या, खड्ड्यात पडू द्या, मरू द्या, आणि माझं रिसॉर्टचं चांगलं असलं पाहिजे. हे आजही पत्रकार त्या ठिकाणी जाऊन फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करू शकतात, हे सत्य आम्ही सांगतो. आता मला सांगा, या मीरा भाईंदर रस्त्यावर सुद्धा खड्डे आहेत, का एक शब्द बोलत नाही मंत्री? हे का बोलत नाही की हा मीरा भाईंदर रोड पाकिस्तान मध्ये आहे का? कारण आम्ही त्यावेळी सांगितले ही रोडची जबाबदारी जिथपर्यंत आम्हाला हँडओव्हर होत नाही तिथपर्यंत जे कुमारची आहे, म्हणजे मेट्रोचं काम केलंय. आता मला सांगा, ते खर्च तो पण MMRDA ने करायला पाहिजे, महापालिकाने नाही. तरी सुद्धा आम्ही थोडेफार त्यात खड्डे भरतो. महापालिका मंत्री महोदयांनी एक शब्द नाही बोलले, कारण तो जे कुमार त्यांचं पार्टनर सुद्धा आहे, त्यांचं स्पॉन्सर सुद्धा आहे. हे तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. मीरा भाईंदर रस्त्यावर कोण खड्ड्यात पडेल त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, फाउंटन रस्त्यावर तुम्ही जे बोलतात, ह्याच्यामध्ये आपकी कथनी और करनी में फरक आहे, हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, या मीरा भाईंदर शहर मध्ये महापालिका आम्हाला ज्यावेळी भेटली ते कर्जबाजारी महापालिका भेटली. ढोले नावाचा कमिशनर ढोल वाजवून गेला आणि कर्जबाजारी करून गेला महापालिकेला. आम्ही त्याच्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करतोय की हळूहळू आपण त्यातनं बाहेर येऊया आणि परत मीरा भाईंदरला विकसित करूया. मीरा भाईंदरचे गल्लीतले रस्त्यासाठी 500 कोटी रुपये शासनाने मंजूर केले होते. त्या लोन साठी 2022 पासून आम्ही पत्रव्यवहार करतोय. आम्ही आल्यानंतर 3 पत्रव्यवहार केले त्यांना की आम्हाला ते बँकेची लोनला मान्यता दिली आहे. शासनाने लोन घेण्यासाठी मान्यता दिली, त्याप्रमाणे टेंडर काढले, परंतु लोन बँकेतनं प्रत्यक्ष घ्यायला आम्हाला मान्यता देत नाही. आता हा युडी खाता कोणाकडे? तर शिवसेनाकडे. जाणून बुजून शहरातले 500 कोटीचे रस्ते हे सगळे थांबून ठेवले. मग तो एखादा घोडबंदरचा असेल, एखादा पेलकरपणाचा असेल, एखादा भाईंदरबाईंचा उत्तमचा असेल, हे सगळे रस्ते थांबवणारा दुसरं कोणी नाही तर शिवसेनाचा युडी खाता आहे. तर प्रताप सरनाईक साहेबांना मला सांगायचं, आपण मंत्री आहेत, आपल्याकडनं आमची अपेक्षा ही आहे की सरकारकडनं रखडलेली कामं आपण करू द्या. आपण दरवेळी येतात, टीका टिप्पणी करतात. आपण जरा बघा, त्या सरकारने 2 वर्षापासून ते फाईल तुमच्या खात्यात शिवसेनाकडे ते थांबून ठेवलंय. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा तक्रार, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मी लवकरच यावर बैठक घेतोय. आता शेवटी
या शहराच्या हितासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता आम्ही त्यांना पत्र दिलं की आमचं कर्ज घेण्याची फाईल मंजूर नाही केली तर आम्ही शेवटी रस्ता रोको आंदोलन करणार. सोमवारी सकाळी मला वाटते 9 तारीख आहे, 10 तारीख आहे. फाउंटन हॉटेलकडे आम्ही रस्ता की आमचे पहिला लोन मंजूर करा, कारण तो पैसे आम्ही भरणार आहोत, महापालिका भरणार, तुम्हाला काय अडचण आहे. आणि तो लोन ऑलरेडी करून तुम्ही टेंडर काढून मोकळे झाले, पण कॉन्ट्रॅक्टरने अर्ध काम केलं, अर्ध सोडून टाकलं. आज ते रस्ते पूर्ण झाले असते तर या शहरात खड्ड्याची बदनामी आली नसती. आता मला या शहराचं आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे, आपण प्रामाणिक सांगा, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे हे महानगरपालिकाचे राहणारे व्यक्तींवर त्याचा कर म्हणून आम्ही तो टॅक्स टाकायचा का? ती जबाबदारी स्टेट आणि सेंट्रलची आहे, त्यांनी तो करायला पाहिजे. मीरा भाईंदरचा रस्ता हा जे कुमारी मेट्रो करेपर्यंत व्हायला पाहिजे. आम्ही त्यावेळी जे क्वाड बाईक चालते त्याचसाठी चालवली होती. आता मान्य मुख्यमंत्र्यांकडनं तो रस्ता आम्ही मंजूर करून घेतलाय, त्याचं टेंडर सुद्धा काढलेलं आहे. आणि आपण बघणार तर मला वाटतं सोमवारी शेवटची तारीख आहे ते टेंडर भरायची. 220 कोटीचा आम्ही अख्खा सिमेंट कॉन्क्रीट रोड मी करतोय, काशी मीरा नाक्यापासून ते आपलं फ्लाय गोल्डन सर्कल पर्यंत. आणि हे रस्ता झाल्यानंतर हे पण खड्डामुक्त होईल. परंतु आजची जबाबदारी जे कुमारची आहे ते महानगरपालिकेवर येऊ नये. परंतु आम्ही त्यातला हात वरती नाही करणार. आमच्या शहरातला रस्ता आहे ते सुद्धा आम्ही भरण्याचं प्रयत्न करणार. आणि आमचं कर्ज मंजूर नाही केलं तर नाईलाज आम्ही सोमवारी आंदोलन करू आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचू की मीरा भाईंदरची जनतेला त्रास होतोय, आपण ते मंजूर करत नाही. म्हणून प्रश्न हा आहे, जाणून बुजून थांबवलाय का? कारण की मीरा भाईंदरला भाजपची सत्ता आहे म्हणून. तर असं चालणार नाही. गरज पडली तर आम्ही रस्त्यावर येऊ. मीरा भाईंदरला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद.